तर आत्ताच आपलं काल जे नेहाताईंचं झालं केसांवरती काल परवा, तर ते खूप सुंदर असं होतं. आणि त्याच वेळी सुजाताताईंनी सांगताना पण त्यांचं पण सांगितलं, की बाकी कशाचं नाही, पण केस जातात त्याचं वाईट वाटत होतं. तर त्यावरनं मला ही छोटीशी कथा तेव्हाच वाटलं, की ही कथा आपण सांगूया. तर एक पूनम, त्या पूनमची सकाळपासून गडबड चाललेली होती. तिने छानपैकी घर आवरलं होतं, सजवलं होतं. दारात फुलांच्या पायघड्या घातल्या होत्या. औक्षणाचं ताट तयार केलेलं होतं. घरी काही जवळचे नातेवाईक, मित्रमंडळी बोलावली होती. तिची नजर दारावरून बिलकुल हलत नव्हती. सतत आपली येरझाऱ्या घालत होती, घड्याळाकडे बघत होती. आणि तेवढ्यात तिला अमितच्या गाडीचा आवाज आला, ओळखीचा. घरी जमलेल्या सगळ्या मंडळींना तिने सूचना दिल्या. दार उघडताच क्षणी सगळ्यांनी सरप्राईज म्हणून जोरात ओरडायचे. आणि शेवटी दारावरची बेल वाजली. पूनमनी लगबगीने दार उघडलं. तो सगळेजण सरप्राईज म्हणून ओरडले. आणि पूनमनी दारात उभ्या असणाऱ्या तिच्या सासूबाईंना मिठी मारली. त्यांचं औक्षण केलं. फुलांच्या पायघड्यांवरून त्यांना आत यायला सांगितलं. सासूबाई हे सगळं बघून अगदी भारावून गेल्या. पूनम, अगं इतकं सगळं कशासाठी? सासूबाई पूनमला म्हणाल्या, आई अहो, कुठे काय, फार नाही केलंय. तुमच्या लढ्यापुढे तर हे काहीच नाहीये. आज तुमची जिद्द जिंकली. आज तुमची सकारात्मकता जिंकलीये. तुम्ही कॅन्सरला हरवून आलेले आहात. तुमच्या जिद्दीला सलाम आई. म्हणून तुमचं स्वागत तसंच झालं पाहिजे ना. वेलकम बॅक आई. खूप आनंद झाला आम्हाला तुम्हाला पुन्हा घरात बघून, पूनम म्हणाली. घरी जमलेल्या सगळ्या पाहुणे मंडळींना सासूबाई भेटतच होत्या. तोच पूनमची 3 वर्षाची लेक आजी आजी करत बाहेर आले. बऱ्याच दिवसांनी आजीला बघितलं, त्यामुळे काव्याला खूप आनंद झालेला. तिने जाऊन आजीला मिठी मारली. सासूबाईंना सुद्धा बऱ्याच दिवसांनी नात भेटल्यामुळे खूप बरं वाटलं. तितक्यात काव्या म्हणाली, आजी अगं तू घरात स्कार्फ बांधून का बसलीयेस? इथे तर ऊन नाहीये ना ग. काव्याच्या प्रश्नाने सासूबाई पण गोंधळून गेल्या. पण तेवढ्यात पूनम म्हणाली, बाळा अगं आजीला बरं नाहीये ना, म्हणून कानात वारा जायला नको यासाठी आजीने स्कार्फ बांधलाय. आता 4 वर्षाच्या काव्याला काय सांगणार? तिच्या आजीचे केस पूर्णपणे नाहीसे झालेत ते. थोड्या वेळाने पाहुणे मंडळी गेली. सासूबाई त्यांच्या खोलीत गेल्या. पूनमला आज कित्येक दिवसांनी सासूबाईंना घरात बघून इतकं बरं वाटत होतं, की सांगायची सोय नाही. असे बरेच दिवस निघून गेले. सासूबाई त्यांच्या खोलीत आवराआवर करत होत्या. आणि त्यांच्या खोलीतच त्या आवराआवर करत होत्या, त्यामुळे त्यांनी डोक्यावर काही तो स्कार्फ बांधलेला नव्हता. आणि तेवढ्यात काव्या त्यांच्या खोलीत गेली. आजीला असं बघून ती किंचाळलीच. "आजी, आजी अगं काय झालंय तुला? तू अशी का दिसतेय?" सासूबाई कावऱ्या-बावऱ्या झाल्या. त्यांनी पटकन स्कार्फ डोक्यावर घेतला. काव्याला रडूच कोसळलं. "आजी काय झालं सांग ना गं." "आजी अगं तुझे केस कुठे गेले?" काव्या म्हणाली. "अगं बाळा, मी दवाखान्यात राक्षसासोबत लढत होते ना, तेव्हा तो पळून गेला. पण जाता जाताना माझे केसच घेऊन गेला." सासूबाई तिला जवळ घेत घेत म्हणाल्या, "आजी, आता तुझे केस तो राक्षस देणार नाही का गं?" काव्याने पुन्हा विचारलं. "माहित नाही गं बाळा. तो राक्षस आता दूर पळून गेलाय ना." सासूबाई डोळे पुसत म्हणाल्या. "आजी रडू नको. तू ना माझे केस घे. असं पण मम्मा सारखे माझे केस कापतच असते. आणि मग परत वाढतात माझे केस. तू घे माझे केस. आणि मग थोड्या दिवसांनी परत केस वाढतील माझे." निरागस अशी काव्या म्हणाली. नातीचं प्रेम पाहून सासूबाईंनी तिला उराशी कवटाळलं. खोलीच्या बाहेरून पूनम सगळं ऐकत होती. तिला काव्याचा अभिमान वाटत होता. सगळी कामं आटोपून पूनम तिच्या खोलीत गेली. पण तिच्या मनात काव्याचे शब्द घुमत होते. एवढ्याशा काव्याला आजीच्या दुःखाची जाणीव आहे. ती स्वतःचे केस द्यायला तयार झाली. खरंच किती निरागस असतात लहान मुलं. आज आम्हाला सासूबाईंना असं पाहून वाईट वाटतंय, तर मग त्यांना स्वतःला काय वाटत असेल? त्यांचे पण किती लांबसडक केस होते. पूनम मनोमन विचार करत होती. ती आरशासमोर जाऊन उभी राहिली.
तिने स्वतःच्या लांब सडक वेणीकडे एकदा पाहिलं. मी किती जपते माझ्या केसांना. हे लांब सडक केस माझे जीव की प्राण आहेत. पार्लरमध्ये गेल्यावर 10-10 वेळा पार्लरवालीला मी फक्त 1 इंच केस काप असं सांगते. माझे केस माझ्या व्यक्तिमत्वाचा एक महत्वाचा भाग आहे. लांब सडक केस आणि पूनम हे जणू एक समीकरणच बनलेलं आहे. मला जर माझ्या केसांची इतकी काळजी आहे, तर सासूबाईंना काय वाटत असेल? आज त्यांच्या डोक्यावर एकही केस नाहीये. कसं सहन केलं असेल त्यांनी? शरीरातला एखादा अवयव गायब झाल्यासारखं वाटत असेल. पूनम मनोमन विचार करत होती आणि तिचं मन सुन्न झालं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळीच पूनम घरातनं बाहेर पडली. संध्याकाळ झाली तरी पूनमचा पत्ता नाही म्हणून सासूबाई चिंतेत होत्या. तिने फोन सुद्धा उचलला नव्हता. थोड्या वेळाने अमित सुद्धा घरी आला. त्यांनी सुद्धा पूनमला फोन लावले पण काही उपयोग नाही. तिनं काही फोन उचलला नाही आणि तितक्यात दारावरची बेल वाजली. सासूबाईंनी दार उघडलं. दारात पूनमला पाहून त्या थक्कच झाल्या. "काय गं पूनम, काय केलंस हे?" अमित म्हणाला. "अरे बघ हिने काय केलंय?" असं म्हणत सासूबाईंनी अमितला सुद्धा बोलावलं. तो सुद्धा पूनमला असं पाहून आश्चर्यचकित झाला. "पूनम, अगं पूनम तू केस कापले? लांब सडक वेणी कापून खांद्यापर्यंत केस केले. काय झालं? का केलंस गं असं? आणि कुठे होतीस दिवसभर तू?" अमित चिडलाच होता. "अरे, काल काव्याच्या बोलण्याने माझे डोळे उघडले. माझी चिमुकली परी तिचे केस आईंना द्यायला तयार झाली होती. तिला हे समजलं, पण माझ्या नव्हतं ना लक्षात आलं. मी माझे केस आईंसारख्या कितीतरी कॅन्सर पेशंटला दान करू शकते. मला अजूनही आठवतं, मी आईंसोबत त्यांच्या किमोथेरपीला जायचे. तेव्हा तिथे विविध वयोगटातल्या पेशंट्सना मी पाहिलेले आहे. एका 5 वर्षाच्या कॅन्सरशी लढा देणाऱ्या मुलाला केस नव्हते. त्याला भुवया सुद्धा नव्हत्या. काही तरुण मुलं सुद्धा होती, ज्यांचे केस कॅन्सरमुळे गेलेले होते. फार, फार वाईट वाटायचं मला त्यांच्याकडे बघून. आणि काल काव्या बोलली, तेव्हा लक्षात आलं माझ्या, की आम्ही केस कापले, तर काही महिन्यात आमचे केस वाढतात सुद्धा आणि ते आमचे कापलेले केस शेवटी कचऱ्यातच जातात ना. पण तेच केस कॅन्सर पेशंटला जीवदान बनवू शकतात रे. म्हणून काल मी आईंच्या डॉक्टरांना फोन केला होता. त्यांच्याकडनं सविस्तर माहिती घेतली. त्यांनी मला सांगितलं, की केस दान करता येऊ शकतात. हे केस चेन्नईला कॅन्सर सेंटरला पाठवतात आणि त्यांच्यापासून विग बनवले जातात, खास कॅन्सर पेशंटसाठी. अरे, मग मी मनाशी ठरवलं, आज जाऊन केस कापले आणि ते कॅन्सर सेंटरला पाठवले सुद्धा. पूनमनी सांगितलं. "अगं, पण तुला स्वतःमध्ये हा बदल करायची काय गरज होती? एवढे लांब-सडक केस कापताना तुला वाईट नाही वाटलं? मला विचार या केसांचं महत्त्व." सासूबाई म्हणाल्या. "आई, स्वतःमध्ये हा बदल करून मला खूप छान वाटतंय. मला जाणीव आहे तुमच्या दुःखाची म्हणून तर जीवापाड जपणारे केस मी कापून आले. काही इंच केस कापून माझं काही नुकसान झालं नाहीये. पण कॅन्सर पेशंटला नक्कीच त्याचा फायदा होईल. हा स्वतःमध्ये केलेला छोटासा बदल ना, कोणाच्या तरी चेहऱ्यावर हास्याची कळी उमलवणार असेल ना, तर मला हा बदल करायला नक्कीच आवडला. आणि म्हणून उद्या जाऊया आपण आणि तुमच्यासाठी पण विग बनवायला सांगू." पूनम म्हणाली. पूनमने स्वतःमध्ये केस कापून केलेला हा अनपेक्षित बदल खरं म्हटलं तर सुखावणारा होता. सासूबाईंना कोणीतरी आपल्याला समजून घेतलंय हे पाहून खूप बरं वाटलं. खरंच तुझं बोलणं ऐकून खूप बरं वाटलं गं. माझं दुःख जाणलंस आणि स्वतःच्या व्यक्तिमत्वात बदल केलास. कारण सांगू का पूनम, लांब केस ही ना तुझी ओळख होती. खरंच खूप मोठ्या मनाची आहेस तू. सासूबाई डोळे पुसत म्हणाल्या. पूनमला सुद्धा गहिवरून आलं. तिनं जाऊन सासूबाईंना मिठी मारली. अमितही त्याच्या बायकोने तिच्यात केलेला हा अनपेक्षित बदल पाहून भारावलेला होता आणि खरं तर त्याला सुद्धा पूनमचे लांबसडक केस खूप आवडायचे. पण आज ती केस कापून आल्यावर त्याला अजून सुंदर वाटत होती. कारण तिचं इतकं सुंदर मन, इतकं सुंदर विचार करणारं मन आणि तिला आपल्या आईबद्दल वाटत असणारं प्रेम, माया हे सगळं ह्याचा त्याला अभिमान वाटत होता. तर मदत
कोणत्याही प्रकाराने आपल्याला करता येऊ शकते. आणि 27 आहे मदत करण्यासाठी. सतत आपल्याला सांगितलं जातं, मदत करा, मदत करा. आणि ही मदत करूनच कित्येकांचं आयुष्य बदललेलं आहे आणि किती सुंदर झालेलं आहे, हे आपण रोज ऐकतो आहोत. हरिओम. चलो जोरदार क्लॅपिंग करू आपण वैद्यताईंसाठी. खरंच आहे ना, दुसऱ्यांसाठी पण आपल्यामध्ये छोटासा बदल आपण बिलकुल बदलायला तयार नसतो. आणि दुसऱ्याला आनंद आपल्याला स्वतःसाठी बदलायला तयार नसतो. आणि दुसऱ्याच्या दुःखात सहभागी होऊन त्याला आनंद मिळावा म्हणून मी माझ्यात बदल करणं हे रेअर झालंय, रेअर. पण आपण या गोष्टी करायला पाहिजेत, कारण ज्या वेळेला आपण दुसऱ्याला आनंद देतो ना, त्यावेळेला स्वतःच लाईफ आनंदानं भगवान भरून टाकतो. त्याच्यामुळे आपण कधी ते तू मला कुठल्या स्वरूपात नाही माहिती. कारण मला स्वतःला असं वाटतं, काही पालकांना खूप कष्ट पडत असतात, पण त्यांच्या मुलांचं करिअर सेट होऊन जातं, त्यांच्या मुलांचं सगळं चांगलं होऊन जातं, मुलींचं चांगलं होतं. हे सगळं होतं ना, ते तुम्ही केलेला त्याग, तुम्ही केलेलं कष्ट, त्याचं फळ मिळत असतं. म्हणून नेहमी स्वतःसाठीच नाही, दुसऱ्यांसाठी पण बदलायला पाहिजे. आणि भारी उदाहरण खरंच मी तुम्हाला सांगते, एक कॅन्सर पेशंटच्या मनाचा विचार केला तर मी तुम्हाला सांगते, तो आजाराला हरवणं आणि आजाराला हरवता हरवता स्वतःच्या हातून किती गोष्टी निसटलेल्या असतात, कितीतरी गोष्टींच्या बद्दल त्याला प्राऊड फिलिंग असतं, ते सगळ्या गेलेलं असतं. हा, पण हिंमत असेल तर आपल्याला भगवान एकदा घेतो परत देतो. त्यामुळे कॅन्सर पेशंटचे परत येतात, पण पहिल्यांदा इतके छान, इतके मस्त, एवढ्या दिवसापासून त्यांना लाडानं वाढवलेलं असतं. केसांच्या वर एवढे लाड करतो ना, तेवढे स्वतःवर पण करत नाही व्यक्ती. त्यामुळे इतकं त्याच्यावर प्रेम असतं की थोडं पांढरं झालंय, थोडं काय झालंय, केवढं करत असतात. त्यामुळे ना, इतकं लाडानं वाढवलेलं ज्या वेळेला जाणार असतं ना, त्याचं दुःख भयानक असतं, भयानक. त्यामुळे असं तुम्हाला वाटेल, केस तर आहेत, गेले तर परत येतात, घालवून बघा एकदा काय होतं ते. म्हणजे जाणार आहे त्या कल्पनेनंच तुम्ही निम्मे हे होता. म्हणजे सगळा कॉन्फिडन्स, निम्मा कॉन्फिडन्स जातोय आपला, शारीरिक, मानसिक सगळाच कॉन्फिडन्स जातोय आपला. आणि त्याच्यामुळं काल खरंच त्यांनी केसांचा टॉपिक घेतला. मला स्वतःला पण माझं फिलिंग मी तुम्हाला सांगितलं होतं. स्वतः कॅन्सर पेशंटमुळं मला माझ्या डोकीत पहिल्यांदा कॅन्सरचं निदान लागल्या हेच घुटमळत होतं. खरंच सांगते, मला आजाराची भीती नव्हती. मला बिलकुल आजाराची भीती वाटत नव्हती. मला भीती वाटायला लागली होती, माझे केस जाणार आणि मी कशी दिसणार, माझं विद्रूप वाटायला लागलं होतं. म्हणजे हा हा फरक आहे. तुमच्या सौंदर्यात तुमचं एक केस किती फरक पाडून देतात माहित आहे का? आणि नुसतं सौंदर्य ज्या वेळेला निखारतं त्यावेळेला कॉन्फिडन्स वाढतो. कारण अश्विनी ढाळे मॅडमच्या चेहऱ्यावर जर ब्लॅक डॉट मुळे बाहेर पडायला नको, कुठे जायला नको, कॉन्फिडन्स जातो सगळा. तसंच आहे. त्यामुळे आपल्याकडे जे आहे ना त्याची कदर करा. तुमच्याकडे जे आहे त्याची तुम्ही जशी कदर करताय, एखाद्याला ते दिसत नसतं, त्याचा कान गड्ड पकडा आणि कॉलवर आणून बसवा, तो अंतर्बाह्य बदलतो. म्हणजे असं काही लोकांना वाटतं मी न्यूट्रिशनवर काम करतो, मग हे न्यूट्रिशन साठी सांगतो. बिलकुल नाही. 38 वर्ष बॅकिंगला माझ्या आहेत. आम्ही सगळ्यांनी लोकांनी 40 वैद्यताई 45 वर्ष झालं लोकांची सेवा करतात, अजून करतायत. सकाळी वर्ग घेतायत, त्या संध्याकाळी वर्ग घेतायत. हे त्यांचं अजून एवढी व्यातपणे सेवा आहे. तुम्हाला काय वाटतं आम्ही दुसऱ्यांसाठी करत नाही? आम्हाला स्वतःला त्या गोष्टीतून इतका आनंद मिळतो म्हणून करत असतो. इथं किती लोक आहेत हे महत्वाचं नाहीये, जी लोक आहेत ती मनापासून करायला लागलेत. जे जमतं ते करा. योगा जमतं करा, वर्कआउट जमतं करा, ऐकायला जमतं करा, न्यूट्रिशन खायला जमतं करा, दुपारी प्राणायाम जमतो करा. ह्यातलं एक तरी जमवा आणि एक तरी जमवायला भाग पाडा. कारण का, की सगळंच सगळ्यांना लाईफ मध्ये कधीच भेटत नसतं. पण जे भेटायला लागले ना, ते तुम्ही त्याची कदर करायला पाहिजे. त्यामुळे जे वेळ भेटतोय तो सदुपयोगी करा. मी सकाळी कॉलवर तर बसवा का म्हणते, ऐकायला कान लागतात तो, कारण हात पायानं काम करू शकता. हात पायानं काम करता करता नुसतं ऐकायला लागलाय ना, तर मी तुम्हाला म्हणते न्यूट्रिशन. तुम्हाला वाटेल न्यूट्रिशनसाठी नाही, त्याला नशीबच लागतं न्यूट्रिशन पोटात जायला. पण नशीब घडवायला ऍक्शन तरी करा, योगा तरी करा, ऐका तरी, काहीतरी करा. तुम्ही करायलाच लागलाय.
सेल्फिश होऊ नका. खूप लोकांना मदत करणं गरजेचं आहे. खूप लोक ना सगळे ना बोलतायत. मला मान्य आहे. ते अज्ञानी आहेत. त्या लोकांना ज्ञान ह्या गोष्टी नाहीये. त्यांना ही अजून आतनं एक प्रेरणा निर्माण झालेली नाहीये, की मला स्वतःवर काहीतरी करायला पाहिजे. कधी होते प्रॉब्लेम आल्यानंतर, प्रॉब्लेम येऊ देऊ नका त्यांना. म्हणून सारखं म्हणत असते, असं कान गट्टा पकडा आणि आणून बसवा. ऐकायला काय जातंय? त्यासाठी कॉल करायला लागतात. नुसताच आज सांगितलं आणि सोमवारी लोक जॉईन करतील. पॉसिबलच नाही. पॉसिबल नाहीये. कारण काल रात्री काय भाजी खाल्ली आठवत नाही. आज सकाळी माझी बहीण काल फोन लावल्या, की उद्याला माझ्या भावाकडे जायचंय, जाऊया काय? म्हणलं, माझं काहीतरी ठरलंय आज. माझं काहीतरी ठरलंय आज आहे. पण काय ठरलंय ते मला काल आठवणं झालं होतं. म्हणजे आपण प्रत्येक व्यक्ती तेवढंच प्रॉब्लेम मध्ये आहे. कारण मला आठवणं झालं होतं. तसं तुम्ही आज सांगितलेलं सोमवारी लोकांच्या लक्षात येईल. इम्पॉसिबल. ते पण भल्या पहाटे 6:45 वाजता ओंकार साधनेला. 6:45 म्हणजे आजचा सगळ्यांचं काय आहे माहितीये का? ब्राह्मी मुहूर्त. ब्राह्म्य मुहूर्ताला उठवायचंय तुम्हाला. त्यामुळं तेवढं अवघड काम आपण करू शकतो. ओके, चलो जोरदार क्लॅप करू परत एकदा वैद्यताईंसाठी. मला तरी असं फिलिंग व्हायला लागलं, तर मला तिथं त्यावेळेला 2004 मला आठवायला लागलं होतं सगळं. काय फिलिंग असतात ते. ओके, चलो आता जाऊ आपण. खूप लोक स्वतःच्या हेल्थवर काम करायला लागले. त्याच्यासाठी वेट लॉस मॅरेथॉन जोरदार क्लॅपिंग करू. वेट लॉस मॅरेथॉनचे पार्टिसिपंट, वेट लॉस मॅरेथॉनचे ऑल कोचेस, वेट लॉस मॅरेथॉनचं संध्याकाळचं सेशन आणि मस्तपैकी आपल्याला एक बेबी छोटा घेऊन स्वाती जमदाडे मॅडम हे सगळं कलेक्ट करणं, इकडे दाखवणं. मला तर वाटते ती पण शांतच असेल बहुतेक. कारण का की ते काहीच त्रास देत नसेल. हे अर्चिताच्या ह्याच्यासारखं पिल्लू सारखं. ओके, कंटिन्यू स्वाती मॅडम. लई वर्णन केल्यावर ते पिल्लू काहीतरी बहुतेक इकडे तिकडे